नमस्कार मंडळी, तर मी प्रेरणा. आज नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा, तर मी जाते आता मोहड्यास तिकडे वरती काजू लावायला. त्यासाठी खड्डे काढायला जाते. आणि तिकडे बघा घर आहे, तो व्ह्यू बघा. ते आमच्या तिकडे सभागृह आहे, तिथे आमच्या दोन्ही गाड्या उभ्या आहेत. आमचे डॉगेश भाऊ पण आलेत, छोटे मोठे अजून तिकडे मागे राहिलेत. चल तिकडे वरती जायचं आहे. जंगल बघा, लोक आता शेती करत नाही म्हणून घराजवळ रान यायला लागले. आणि आमचं एकदम टॉपला घर आहे. इकडे वाघ येतो 9 वाजल्यापासून. बघा काजू वगैरेच आहेत सगळे. खैराचं उत्पन्न पण घेतात आमच्या इकडे लोक. आमच्या पंडूला दिसले कोणतरी तिकडे वरती, माकड की काय चाललाय तो. आमचे मोठे डॉगेश पण आलेत. माकड दिसलं त्यांना तिकडे वरती, तिकडे चाललाय. बघा, शेतीने आता काजूचीच लागवड करतात, पुराण भरण्यासाठी केलेलं आहे. ही आमची जमीन आहे. इकडे काजू वगैरे लावलेले आहे. पंडू आमचं बघतोय बघा. संजू पण आला. तो आमचा रायवळी कापा आंबा आहे. यावर्षी भरपूर लागलेला. इकडे माकड आलेत ते बघा. संजू आणि पंडू तिकडे आहेत. बघतायत ते मम्मी आली की नाही. थोडं मम्मी पण येते. तिकडे खालती घर आहे, इकडे वरती आलोय आम्ही. पहिला पाऊस पडला मे मध्ये, तेव्हापासून आज सवयी वगैरे भरपूर उगवल्यात. इथे पण आहेत, आमच्या घराच्या मागे पण खूप आहेत. तर आता मी वरती जाते त्या आंब्यावर. आंबा वगैरे असला तर राहिलेला वगैरे बघू. पंडू आमचा सगळीकडे रस्ता दाखवायला असतो. संजू दमला. संजू तिकडे खालती आहे. माकड आहेत वरती. त्या साईडने संजू पण आलाय. इथे रानभाजी आहे. काय बोलतात त्याला तुमच्याकडे? आमच्याकडे भारकीची भाजी बोलतात. एकच ढिरी आहे. तिकडे माकड आहे. संजू आणि पांडूला बघून नखरे करून दाखवत आहेत.
भाव आहेत ते. हा मोठा, हा छोटा. इथे पण एक ढिरी आहे बारगीच्या भाजीची. काढते मी आता तिला. कोवळी कोवळी काढायची. आंबा बघा केवढा आहे, खूप लागलेला आहे यावर्षी. पण माकडाने काही ठेवला नाही, रायवळ आहे. आजोबांनी लावलेलं आहे. संजू दमलाय. इकडे बघ संजू. इकडे माकड आहे झाडावर, त्याला नखरे करून दाखवते. तिथे ते बघा. ए तुला आता व्हायरल करणार, बघितलं मी. पळालाय. मच्छर चावायला लागले इकडे एवढा लवकर. मग अशी बघितली भाजीची ढेरी पण मी काढते आता. मी नाही खात, घरी खातील. अच्छा जोडी जंगलात चला थोडंसं. मम्मी तिकडं खालती खड्डे काढायला लागले काजूसाठी. इकडे सगळी काजूचीच लागवड केलेली आहे. इथे आपल्याला बारगीची भाजी दिसली, काढूया. छोटे तो कलम होता, जिवंत होतं, पण आता ते सुकले, मेले पूर्णपणे. नाही नाही बघा छोटीशी डिरी पण. ते जगणार आहे आता. बघा तर 2 खड्डे काढून झालेत. हा आणि हा कुठलं कुठं आहे? कुठल्या हे काय वातावरण बघा कसं आहे, मस्त भारी. मला तर घरी निघाले आता. 4-5 खड्डे पाडलेत आणि आता घरी जाते. इकडे बघा चव आहेत. मम्मी तिकडून खालती गेले, संजू पंडू पण गेलेत. मी या साईडने जाते.
इकडे पण काजू लावण्यासाठी खड्डे काढलेत. काजू पण तिकडे. आता घरी जाऊया. व्ह्यू बघा किती. पावसामुळे बी पडलेलं आहे, तर माटाची भाजी रुजले. थंड गारव्याला पण भाजी पेरलेली आहे दारची, आणि साईडला भेंड्याची रोप आले छोटे छोटे. मध्ये मध्ये बावच्या पण आहेत बघा. तिकडे रोपटा केलेले आहे. फुलं बघा किती मस्त आलेत. इकडे आमची सुंदरा उभी आहे सभागृहाच्या दारात. एक सुंदरा पप्पा कुठेतरी घेऊन गेलेत वाटतंय. हे बघा आमच्या घराच्या समोर नारळीचं झाड आहे. तिथे एक फूल आलंय. ह्याला तुमच्याकडे काय बोलतात बघा. आत्ताच उमलले. आधी होती ती गेली त्याचा बहर. आता हे नवीनच आलंय. नारळ बघा किती आलेत. फुलं पण सुंदर. बघा पप्पाने गेल्या वर्षी छोटंसं रोप मागवलं. त्याची हाईट बघा केवढी. तीन चार कैरे आल्यात. इथे पण कैरी आहे, इथे, आणि ह्या दोन आहेत. याला पण आलेलं. ती कैरी पिकून गेली, खाल्ली पण ती आम्ही. इकडे नारळीचे झाड आहेत आईने लावलेली. कोकणात पावसाचे दिवस सुरू झाले आणि आता ऊन पडले. आणि इकडे आहे बघा झाडांना पाणी शिंपते. तिकडे पप्पा दुसरी गाडी घेऊन आलेत. टेरेस वरून नजारा बघा. तिकडे वरती गेलो होतो मगाशी आम्ही. तिकडे खालती अजयचं घर आहे.